HSC बोर्ड examination paper July 2019. Subject General Foundation course Entrepreneurship Development. जुलै 2019मध्ये HSC बोर्डचा पुरवणी परीक्षेचा जो पेपर झालेला आहे ती प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी इंग्लिश मीडियमची पाहणार आहे. यापूर्वी मराठी मीडियमची देखील प्रश्नपत्रिका आपण पाहिली आणि ती कशी सोडवायची ते सांगितलेलं आहे. इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी हा क्वेश्चन पेपर आपण पाहतो आहे. मॅक्झिमम मार्क्स 60, 3 पेजेस अँड टाईम 2.5 hours. तर प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या वेळेस तुम्हाला प्रश्नपत्रिका दिली जाईल त्यावेळी जो 10 मिनिटाचा वेळ असतो त्या 10 मिनिटाच्या वेळेमध्ये सर्व प्रश्नपत्रिका वाचून त्यानंतर जे प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहेत त्याला निवड करायची, ते प्रश्नांची त्या ठिकाणी मार्क करायचं आणि नंतर प्रत्यक्षात जेव्हा पेपर सुरू होईल तुमच्या वेळेला 10 मिनिटानंतर तेव्हा त्या ठिकाणी ते पेपर सॉल्व करायला सुरू करायचे. तर आता आपण पाहूया फर्स्ट पेज. सुरुवातीला इन्स्ट्रक्शन्स असतात. काय आहेत पहा इन्स्ट्रक्शन्स. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. 5 main questions in this question paper. 5 questions are compulsory. All questions carry equal marks. Each question 12 marks. Question number 1, question number 2, question number 3, question number 4 and question number 5. 5 questions, each questions 12 marks. So all questions carry equal marks. Third, figures to the right indicate full marks. ज्या ठिकाणी आकृत्या असतील त्या ठिकाणी नामनिर्देशित आकृत्या काढायच्या. व्यवस्थित आकृत्या काढल्यानंतर त्या ठिकाणी फुल मार्क्स मिळू शकतात. क्वेश्चन नंबर 1 ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 अँड क्वेश्चन नंबर 4 स्मॉल आन्सर टाईप क्वेश्चन अँड क्वेश्चन नंबर 5 long answer type question. Question number 1 objective type questions. In this question, A, fill in the blanks 4 marks, B, match the pairs 4 marks, and C, true or false 4 marks. Okay, question number 1 A, select the correct alternative and rewrite the sentences. योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. 4 marks. A successful entrepreneur is always an dash dash seeker. Option: job, loan, opportunity, capital. काय येईल आन्सर? क्वेश्चन नीट समजून घ्यायचा. अ सक्सेसफुल एंटरप्रेनर इज ऑलवेज अँड डॅश डॅश सीकर. यशस्वी उद्योजक हा सतत टिंबटिंबच्या शोधात असतो. जॉब, लोन, ऑपॉर्च्युनिटी, कॅपिटल. कशाच्या शोधात असतो तो? ऑपॉर्च्युनिटी, संधी, ऑपॉर्च्युनिटी. ओके. बी, डॅश डॅश ट्रान्सपोर्ट इज व्हेरी युजफुल फॉर इंटरनॅशनल ट्रेड. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी टिंबटिंब ही वाहतूक अत्यंत उपयुक्त आहे. ऑप्शन: रोड, मोटर, ओशियन, रेल्वे. आन्सर इज ओशियन. सागरी वाहतूक ही आंतरराष्ट्रीयसाठी उपयुक्त असते. ओके. सी, रजिस्ट्रेशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज इज ॲट डॅश डॅश. लघुउद्योगाची नोंदणी टिंबटिंब येथे करतात. ऑप्शन: मिटकॉन,
nationalized bank, district industry center, Khadi and village industries corporation. And answer is district industry center. Okay, DIC, Jilla Udyog Kendra. Next, D. Maharashtra State Khadi and Village Industries Corporation is established in the year. खादी आणि ग्रामोद्योग मंडळाची स्थापना टिंबटिंबमध्ये झाली. ऑप्शन 1962, 1959, 1961, 1975. Answer is 1962. 1962. Okay. Match the pairs. 4 marks. Group A. SWOT analysis. B. Source of recruitment. C. Number of item 70%. D. Break even point. And group B, option C class item, maximum profit, campus interview, no profit no loss, strength and weaknesses. Now match the pairs. A. SWOT analysis. Match the pairs from group B. SWOT analysis. SWOT. Strength, weaknesses, opportunity, threats. Group B, strength and weaknesses. Answer is strength and weaknesses. SWOT analysis, strength and weaknesses. Okay. B, source of recruitment. Various recruitment sources. भरतीच्या वेगवेगळ्या पद्धती आपण पाहिलेल्या आहेत. एक्सटर्नल सोर्सेस, इंटरनल सोर्सेस, कॅम्पस इंटरव्ह्यू, डोर टू डोर इंटरव्ह्यू. तर असे वेगवेगळे भरतीचे मार्ग आहेत. त्यामध्ये कोणता तुम्हाला दिसतोय पहा. काय आहे? कॅम्पस इंटरव्ह्यू. सोर्स ऑफ रिक्रुटमेंट कॅम्पस इंटरव्ह्यू. ओके. सी, नंबर ऑफ आयटम्स 70%. नंबर ऑफ आयटम्स आणि व्हॅल्युएशन हे कशामध्ये येतं? ABC ॲनालिसिस. तर तिथं पाहायचं नंबर ऑफ आयटम्स 70%. A क्लास नंबर ऑफ आयटम्स 10%. B क्लास नंबर ऑफ आयटम्स 20%. C क्लास नंबर ऑफ आयटम्स 70%. सो नंबर ऑफ आयटम्स 70%. Answer C class item. Okay. D, break even point. BEP. ब्रेक इवन पॉईंट. याचं काय येईल? ॲन्सर नो प्रॉफिट नो लॉस. जो ब्रेक इवन पॉईंट आहे त्या पॉईंटवरती बिझनेसमधला प्रॉफिट आणि लॉस इक्वल असतं. म्हणजे नो प्रॉफिट आणि नो लॉस. नेक्स्ट, C, state whether following statement are true or false. 4 mark. A, project report is useful to entrepreneurship for working a correct direction. काय येईल? प्रकल्प अहवालामुळे उद्योजकाला काम करण्याची एक निश्चित दिशा मिळते. काय येईल? ट्रू ऑर फॉल्स? काय हे? ट्रू आहे. ओके. बी, होलसेलर इज द लिंक बिटवीन मॅन्युफॅक्चर अँड रिटेलर. घाऊक व्यापारी हा उत्पादक व किरकोळ व्यापारी यामधील दुवा आहे. ट्रू. फर्स्ट जे आहे ते पण ट्रू आहे. सेकंड देखील ट्रू आहे. सी, स्प्रेड अँड पब्लिसिटी इज डन बाय MCD फॉर एंटरप्रेनरशिप. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे
उद्योजकतेचा प्रसार व प्रचार केला जातो. उद्योजकता विकास महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र किंवा महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळ किंवा केंद्र जे आहे MCED यांचा मुख्य उद्देशच तो आहे की उद्योजकतेचा प्रचार आणि प्रसार करणे. जे काही हे देखील ट्रू आहे. नेक्स्ट डी, रिटेलर इज अ फायनल युजर ऑफ एनी प्रोडक्ट ऑफ सर्व्हिस. किरकोळ व्यापारी हा वस्तू किंवा सेवाचा अंतिम उपभोग घेणारा असतो. काय येईल, ट्रू ऑर फॉल्स? तर हे फॉल्स आहे. किरकोळ व्यापारी हा वस्तू किंवा सेवांचा अंतिम उपभोग घेणारा असतो, हे चुकीचं आहे. तर ट्रू काय येईल, कस्टमर इज फायनल युजर ऑफ एनी प्रोडक्ट ऑफ सर्व्हिस. जो कस्टमर आहे किंवा उपभोक्ता आहे, ग्राहक आहे, हा अंतिम उपभोग घेणारा असतो. ओके, त्यामुळे हे फॉल्स आहे. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 जो ऑब्जेक्टिव्ह टाईप होतं 12 मार्काचा तो झालेला आहे. आता क्वेश्चन नंबर 2, डिफाईन अँड एक्सप्लेन एनी फॉर 12 मार्क्स. या ठिकाणी 6 सब क्वेश्चन्स असतील, 6 सब क्वेश्चन्स अँड राईट एनी फॉर 3 मार्क्स इच. परचेस प्लॅनिंग, डिफाईन परचेस प्लॅनिंग 1 मार्क अँड एक्सप्लेनेशन 2 मार्क. बी, अकाउंटिंग definition 1 mark and accounting explanation 2 marks. Marketing, C, marketing definition or meaning of marketing and importance of marketing or explanation of marketing 2 marks, total 3 marks. D, service industries, सेवा उद्योग, service industries meaning or definition 1 mark, types, importance and explanation of service industries, examples of service industries 2 marks. Resource mobilization, definition of resource mobilization संसाधने ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, and explanation of resource mobilization importance 2 marks, total 3 marks. F, working capital खेळते भांडवल, working capital definition 1 mark and importance of working capital, types of working capital, explanation of working capital examples, total 2 marks, definition 1 mark, total marks 3. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2 कोणत्याही 4च्या काय करायचे, व्याख्या लिहायच्या आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायचं, एक्सप्लेनेशन करायचं, डिफाईन अँड एक्सप्लेनेशन 6 पैकी. तर या ठिकाणी व्याख्याला कोणती असेल तर 1 मार्क आहे आणि त्याच्या स्पष्टीकरणाला 2 मार्क, असे 3 मार्काचे 4 लिहायचे. अशा पद्धतीने हा लघुत्तरी प्रश्न नेमकं उत्तर लिहिणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, राईट शॉर्ट नोट्स एनी फॉर 12 मार्क्स. टिपा लिहा कोणत्याही 4, यामध्ये देखील 6 उपप्रश्न असतील किंवा 6 टिपा असतील, त्यापैकी 4 टिपा लिहायच्या आहेत. ए, इन्सेंटिव्ह प्लॅन्स, प्रेरक योजना, इन्सेंटिव्ह प्लॅन्स प्रेरणात्मक योजना पद्धती असं देखील आपण त्याला म्हणतो. तर यामध्ये 3 मार्क्स आहेत या टिपला, शॉर्ट नोट्सला. तर यामध्ये मिनिंग ऑफ इन्सेंटिव्ज, मॉनिटरी इन्सेंटिव्ज, नॉन मॉनिटरी इन्सेंटिव्ज 1 मार्क, नीड ऑफ इन्सेंटिव्ज 2 मार्क्स. त्यामध्ये इन्क्रीज प्रोडक्ट, इम्प्रूव्ह ऑर at least to maintain quality of product, reduce the cost of production, to raise the morale and increase the efficiency of staff. Explain any
4 point, 2 marks, total marks 3. Next, store ledger, भांडार प्रपंजी. Store ledger, meaning of store ledger 1 mark and the importance of store ledger 2 marks. Importance मध्ये efficiency, stock, inventory control, real material price, cost production, effective working capital, stock level, any 4 point, half mark each point, 2 marks, and meaning 1 marks, total 3 marks. C. Industrial Financial Corporation of India, IFCI. Write any 6 functions of IFCI, half mark each, total mark 3. Objective of project. Objective of project. Write any 3 objective of project, 1 mark each with explanation. E. Customer. Meaning of customer 1 marks, types of customer 2 marks, total 3 marks. Okay. Production industries. Production industries. Write types of production industries: industrial goods production, consumer goods production, subsidiary goods production. 3 types, 1 marks each, total 3 marks with explanation. Okay. Question number 4. Answer in brief any 4, 12 marks. A. Write importance of training. Write importance of training. प्रशिक्षणाचे महत्त्व लिहा किंवा ट्रेनिंगचं महत्त्व. यामध्ये हायर परफॉर्मन्स, लेस लर्निंग पिरियड, युनिफॉर्मिटी ऑफ प्रोसिजर, मॅन पॉवर डेव्हलपमेंट, इकॉनॉमी ऑफ मटेरियल अँड इक्विपमेंट्स, लेस सुपरविजन, हाय मॉरल, असे विविध प्रकारचे जे महत्त्व आहे ट्रेनिंगचं इम्पॉर्टन्स सांगितलेलं आहे. बरेच मुद्दे आहेत, त्यापैकी कोणतेही 6 मुद्दे लिहा विथ एक्सप्लेनेशन. त्याला काय होईल, 3 मार्क्स तुम्हाला मिळून जातील. बी. डिफाईन थ्रेड्स इन सॉर्ट ॲनालिसिस. सॉर्ट ॲनालिसिसमध्ये आपण पाहिलं की SWO आणि T, स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटी, थ्रेड्स. त्यापैकी थ्रेड्स, अडथळे. थ्रेड्स म्हणजे काय, डिफिनेशन लिहायचं आणि कोणकोणत्या प्रकारचे अडथळे येतात त्याचं एक्सप्लेन करायचं. याला 3 मार्क्स असतील. तर त्यामध्ये थ्रेड्सचं जे आहे, थ्रेड्सचं डेफिनेशनला 1 मार्क्स असेल आणि 2 मार्क्स जे आहेत ते विविध प्रकारचे जे थ्रेड्स येणार आहेत, एन्व्हायरमेंटल, मॅनेजरियल, फंक्शनल, फायनान्शियल, लेबर. तर ह्याला कोणतेही तुम्ही हे 4 लिहा, त्याला 2 मार्क असतील, असे 3 मार्क असतील त्यामध्ये सॉर्ट ॲनालिसिसमधले थ्रेड्स. सी. राईट सोर्सेस ऑफ वर्किंग कॅपिटल. जे खेळतं भांडवल आहे, हे खेळते भांडवल मिळवण्याचे जे मार्ग आहेत तर ते लिहायचं आहे. त्यामध्ये ओन कॅपिटल, लोन फ्रॉम कमर्शियल बँक्स, लोन फ्रॉम डायरेक्टर, सिक्युअर्ड लोन, ॲडव्हान्स फ्रॉम एजंट और मिडलमॅन, बिल ऑफ एक्सचेंज, प्रॉमिसरी नोट्स, अशा विविध मार्गाने आपण खेळत्या भांडवलासाठी पैशाची निर्मिती करतो किंवा खेळतं भांडवल उभारू शकतो. तर प्रत्येक ह्याला कमीत कमी 3 लिहायचे सोर्सेस आणि विथ एक्सप्लेनेशन, असे 3 मार्क असतील. डी. स्टेट डिफरंट टाइप्स ऑफ कंज्युमर ऑन द बेसिस ऑफ बिहेवियर कंडिशन्स, टाइप्स ऑफ बिहेवियर कस्टमर. सायलेन्स कस्टमर, त्यानंतर डाऊटफुल कस्टमर,
मिनिंगफुल कस्टमर, ट्रेम्बलिंग कस्टमर. तर अशा विविध प्रकारचे स्किल्ड कस्टमर, शाय कस्टमर असे कस्टमरचे हे बिहेवियरनुसार विविध टाईप्स पडतात. तर कोणतेही 3 टाईप्स लिहायचे आणि विथ एक्सप्लेनेशन 3 मार्क्स. ई. राईट क्वालिटीज ऑफ गुड एंटरप्रिनर. गुड एंटरप्रिनर्स क्वालिटीज: हाय एनर्जी लेवल, पर्सिस्टंट प्रॉब्लेम सॉल्वर, इनेटिव्ज, गोल सेटर, मॉडरेट रिस्क टेकर. आदर्श उद्योजकाचे तुम्हाला जे गुण आहेत ते बरेच सांगितले आहेत. तर कोणतेही त्यातले 3 गुण लिहा आणि त्याचं एक्सप्लेनेशनचं 3 मार्क असतील त्याला. एफ. राईट इम्पॉर्टन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. वाहतुकीचं महत्त्व. इम्पॉर्टन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन: मोबिलिटी, गुड्स ट्रान्सपोर्ट, ह्युमन ट्रान्सपोर्ट, प्लेस युटिलिटी, स्टॅबिलिटी इन कॉस्ट और प्राइस, इंटरनल मार्केट डेव्हलपमेंट, इंटरनॅशनल मार्केट, इमर्जन्सी सर्व्हिस, एम्प्लॉयमेंट, इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट. असे विविध फायदे किंवा महत्त्व हे ट्रान्सपोर्टचं आहे. एनी 6 पॉईंट राईट, एनी 6 पॉईंट, हाफ मार्क इच, टोटल 3 मार्क्स. लक्षात. तर अशाने हा क्वेश्चन नंबर 4 झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 की जो दीर्घोत्तरी आहे किंवा लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन, ब्रॉड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ए. एक्सप्लेन द एलिमेंट्स ऑफ डिटरमाइन द प्रोजेक्ट साईज. प्रकल्पाची जी साईज आहे त्याच्यावर प्रभाव टाकणारे घटक. इन्व्हेस्टमेंट, लोकेशन, टेक्नॉलॉजी, इक्विपमेंट, मार्केटिंग, पॉवर अँड वॉटर, रॉ मटेरियल, कॉम्पिटिटर्स परफॉर्मन्स, वर्किंग कॅपिटल, रिक्वायरमेंट, लेबर कंपोनंट, इकॉनॉमिक वायबिलिटी, ट्रान्सपोर्ट. तर अशा प्रकारे एनी 6 राईट, एनी 6 पॉईंट्स विथ एक्सप्लेनेशन 1 मार्क इच. ओके. बी. व्हॉट इज मीन्ड बाय बुक कीपिंग अँड अकाउंटिंग. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन बुक कीपिंग अँड अकाउंटिंग. What is meant by bookkeeping and accounting? So define bookkeeping and accounting, 1 mark each. Bookkeeping definition 1 marks, accounting definition 1 mark, total 2 marks, plus difference between bookkeeping and accounting, each 4 points of difference, 4 points of bookkeeping and 4 points of accounting, total mark difference 4 marks. Okay. मिनिंग 2 मार्क्स, डिफरन्स 4 मार्क्स, टोटल 6 मार्क्स. तर यामध्ये क्वेश्चन नंबर 5ला ऑर असतो. आता हे जे सांगितलं ए बी हे सोडवा किंवा ऑरच्या खाली पुन्हा क्वेश्चन नंबर 5 आहे ते सॉल्व करा. जे सोपं वाटत असेल ते सोडवा. परंतु क्वेश्चन नंबर 5मध्ये ए आणि बी, एकतर पहिला जे सुरुवातला वरती ए आणि बी दिलेले क्वेश्चन 5ला ते सोडवणं गरजेचं आहे, किंवा ते येत नसेल तर खाली क्वेश्चन 5चं ए आणि बी जे दिले ते सोडवलं पाहिजे, सॉल्व केलं पाहिजे. परंतु कोणत्याही परिस्थितीत वरच्यातलं एक सब क्वेश्चन आणि खालच्यातलं एक असं करू नका, नाहीतर तुमचे मार्क कमी होतात. कोणत्याही एकाचीच गृहीत धरले जातात. त्यामुळं ए आणि बी एकतर क्वेश्चन नंबर 5चं वरचे घ्या किंवा ऑरच्या नंतर जो क्वेश्चन 5 आहे ते ए आणि बी घ्या. आता हे आपण खाली पहा. क्वेश्चन नंबर 5 ए. व्हॉट इज मीन्ड बाय डिस्ट्रीब्युशन ऑफ चॅनेल्स. डिस्ट्रीब्युशन ऑफ चॅनेल्स म्हणजे काय? मिनिंगला डिस्ट्रीब्युशन चॅनेल्स मीन्ट किंवा डेफिनेशन. एक्सप्लेन द इंडस्ट्रियल अँड कन्झ्युमर्स गुड्स चॅनेल्स. तर यापैकी व्हॉट इज मीन्ट बाय डिस्ट्रीब्युशन ऑफ चॅनेल्स म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ चॅनेलचं मिनिंग किंवा डेफिनेशन याला 1 मार्क असेल. इंडस्ट्रियल, एक्सप्लेन द इंडस्ट्रियल अँड कन्झ्युमर्स गुड्स चॅनेल्स. तर इंडस्ट्रियल चॅनेल्स जे आहेत, औद्योगिक वस्तू वितरणाचे मार्ग, औद्योगिक वस्तू वितरणाचे मार्ग, त्याला 2 मार्क्स येतील, 2.5 मार्क्स येईल, 2.5 मार्क्स. अँड गुड्स चॅनेल्स इंडस्ट्रियल चॅनेल्सला 2.5 मार्क्स आणि कन्झ्युमर्स गुड्स चॅनेल्सला 2.5 मार्क्स. लक्षात. तर असे ते 5 मार्क आणि मिनिंगला 1 मार्क, असे टोटल 6 मार्क. क्वेश्चन लक्षात आला का?
वस्तू वितरणाचे मार्ग म्हणजे काय? व्हॉट इज मीन्ड बाय डिस्ट्रीब्युशन चॅनल? वस्तू वितरणाचे मार्ग म्हणजे काय? याला 1 मार्क आहे. उपभोग्य आणि औद्योगिक वस्तूंच्या वितरणाचे मार्ग सांगा. त्यापैकी उपभोग्य जे कन्झ्युमर्स गुड्स चॅनेल 2.5 मार्क्स. ते चॅनेल जे आहेत ते लिहायचे ॲरो दाखवून व्यवस्थित. आणि औद्योगिक वस्तूंच्या वितरणाचे मार्ग इंडस्ट्रीयल्स चॅनेल्स, त्याला देखील 2.5 मार्क्स. असे टोटल 6 मार्क्स. बी, स्टेट द ॲडव्हांटेज अँड डिसॲडव्हांटेज ऑफ रेल्वे ट्रान्सपोर्ट. ॲडव्हांटेज ऑफ रेल्वे ट्रान्सपोर्ट, एनी 6, राईट एनी 6 ॲडव्हांटेज, हाफ मार्क इज 3 मार्क्स टोटल. अँड राईट डिसॲडव्हांटेज ऑफ रेल्वे ट्रान्सपोर्ट, any 6, write any 6 disadvantages, half mark is total 3 marks. So advantage 3 marks and disadvantage 3 marks, total 6 marks. ओके, तर अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 5 झाला. तर या ठिकाणी ही प्रश्नपत्रिका झालेली आहे. तर तुम्हाला सरावासाठी ही बोर्डाचीच प्रश्नपत्रिका आहे. तुम्ही बोर्डाची परीक्षा देणार आहेत, विशेषतः इंग्लिश मिडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी हे सगळे प्रश्न महत्त्वाचे वाटतात. यातले काही प्रश्न पुन्हा परीक्षेला रिपीट देखील होऊ शकतात. त्यामुळं ही प्रश्नपत्रिका सोडवा, म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव होईल. उत्तराची मर्यादा लक्षात येईल, कशा पद्धतीने सोडवलं पाहिजे हे लक्षात येईल. व्यवस्थितपणे पेपरवरती सोडवून तुमच्या सरावासाठी तुमच्या प्राध्यापकाकडून तपासून देखील घ्या, सोडवलेली दाखवा. ओके.